आता बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। पेपर फुटीचं मुख्य केंद्र उमरेड असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉक्टर अतुल चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जेईई, नीट आणि 8वी ते 12वीचे सुमारे 175 विद्यार्थी या शिकवणीत शिकतात। 26 जानेवारीला 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली होती। या सराव परीक्षेमध्ये दिलेला रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डातील पेपरमध्ये बहुतांश प्रश्न आणि काही प्रश्नांचा क्रम देखील बहुतांश सारखाच आहे। प्रश्न तसंच क्रमही एकसारखा असल्याने संशय बळावला आणि त्यानंतर या दृष्टीने पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। नागपूर मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पाटवे सर आहे। उमरेड येथे टार्गेट अकॅडमी नावाचा एक कोचिंग क्लास आहे। त्या ठिकाणी त्यांनी सराव प्रश्नपत्रिका म्हणून केमिस्ट्रीचा जो पेपर घेतला होता, तो पेपर आम्हाला एक गोपनीय रीतीने आमच्याकडे पाठवण्यात आला होता। मग आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही तो पेपर आणि आपल्या बोर्डाचा जो पेपर आहे हा आम्ही टॅली केला असता आम्हाला असं आढळून आलं की याच्यामध्ये 50% आसपास साधर्म्य दिसून येत आहे। म्हणून मग आम्ही अधिक चौकशी स्वतःच्या लेवलवर म्हणजे बोर्ड म्हणून केली। त्या अकॅडमीतील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना बोलावलं, त्यांचं आम्ही रिटर्न स्टेटमेंट घेतली। त्यांना आम्ही सोर्स मागितला की तुम्ही जी तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे त्याचा सोर्स काय आहे। त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आता आपण एक बोर्ड म्हणून आपल्या काही गोष्टी पोलिसांकडे देणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही हे पूर्ण प्रकरण अधिक चौकशीसाठी पोलिसांकडे सोपवलेलं आहे। या प्रकरणात संचालकाला अटक झाली आहे, गुन्हा दाखल होऊन गुन्हा दाखल झालेला आहे। काल संध्याकाळी गुन्हा दाखल झालेला आहे उशिरा आणि यामध्ये त्या अकॅडमीच्या संचालकांना अटकसुद्धा झालेली आहे। पेपर सेट करण्याची प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक आहे। यामध्ये आमचं जे राज्य मंडळ आहे, राज्य मंडळाच्या निर्देशाप्रमाणे वेगवेगळे जे विभागीय मंडळ आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर हा पेपर बनवत असतो आणि पेपर हा ह्याच वर्षी बनवलेला पेपर ह्याच वर्षी प्रश्नपत्रिका परीक्षेला येईल असंही नसतं। मागच्या 3-4-5 वर्षामध्ये विविध सेट बनवलेले असतात आणि ह्यातून एक पेपर हा येत असतो। त्यामुळं पेपर लीक करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजिबातच म्हणजे सहज शक्य नसलेलं हे काम आहे। म्हणूनच आम्हाला जाणवलं की हे प्रकरण जर पोलिसांना सोपवलं तर त्याच्यात अधिक तपासाअंती सत्य बाहेर येईल। किती टक्के पेपर सारखा दिसला तुम्हाला? हे 50%च्या आसपास सारखं आहे हे मटेरियल।